छान असं बाप्पाचं दर्शन सुद्धा होतंय बघा। आणि इकडे प्रसाद पण तयार करून प्रसाद सुद्धा तयार करून ठेवलेला आहे बघा। गौराई वैंत्यादी नाचणीचा पाऊल सरवे, नाचणीचा पाऊल सरवे। आलेकर परिवारांचा गणपती बाप्पा, गणपती बाप्पा। जीवना कोळीवाडा येथील ही जुनी जेटी आपण पाहतोय। नमस्कार मंडळी, कशात सरदार, मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज अनंत चतुर्दशी, आजचा दिवस आलेला आहे तो म्हणजे थोडंसं वाईट सुद्धा वाटतंय, कारण का बाप्पा आपल्या खरंच गावी निघालेले आहेत। आणि बाप्पाला एक निवेदन सुद्धा आहे की बाप्पा तुम्ही आता तर जाताय, पण जरूर लवकरात लवकर पुढल्या वर्षी या आणि सर्वत्र आनंदी वातावरण जे आता आहे, या मंगलमय वातावरण सर्वत्र आहे, सर्व देशभर सर्व जगभर आपली चाहूल लागतात। आनंदोत्सव हा साजरा होत असतो, तसाच आनंदोत्सव हा पुढल्या वर्षी सुद्धा आम्हाला साजरा करू द्या। आज अनंत चतुर्दशी, आज गणपती बाप्पाचं विसर्जन असणार आहे आणि आपण आलेलो आहोत आत्ता आपल्या अखंड जीवना कोळीवाड्यामध्ये आलेलो आहोत। हा संपूर्ण जीवना कोळीवाडा पाहायला मिळतोय। निकिता, मी आणि जान्हवी भार्गवी सर्वजण आपण आलेलो आहोत सासरवाडीमध्ये, कारण का माझ्या सासरवाडीचा पण गणपती बाप्पा आज विसर्जन होणार आहे आणि संपूर्ण हा सोहळा तुम्हाला आज पाहता येईल। त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला बनवून राहा आणि अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर जरूर सबस्क्राईब करा। आणि गणपती बाप्पाचा हा जीवना कोळीवाड्यातला विसर्जन सोहळा आता थोड्या वेळातच आपल्याला पाहायला मिळेल। चला आता सासरवाडीत काय तयारी चालू आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। अखंड जीवना कोळीवाड्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि माझी सासरवाडी आहे इथे आणि सर्वजण दिसतात। झाली तयारी? तयारी झाली का? गणपती बाप्पा मोरया। चला, जान्हवी भार्गवी पुढे गेलेले आहेत आणि सर्वजण आता तयारी करतायत बघा। आजोबा सुद्धा आहेत, हे आपले छोटे सबस्क्रायबर आहेत पुढे। आणि या ठिकाणी गाडीला सजवलंय बघा, हातगाडीला बाब्या काका आहेत। झाली तयारी काका? आणि आपला बाप्पा आणि मामाचा बाप्पा जाणार या गाडीमध्ये बसून बघा, या गाडीमध्ये विराजमान होऊन बाप्पा आपल्या गावाला निघणार आहेत। काका येतो जरा सासरवाडीत काय तयारी चालू आहे ती बघूया आपण। इकडे आरतीचा आवाज येतोय। आलोय सासरवाडीत, सासरे दिसत आहेत बघा। झाली बाबा तयारी? तयारी होते। आलोय आपण आता, संध्याकाळचे 5:15 झालेले आहेत आणि इकडे भार्गवी वगैरे येऊन बसल्यात बघा। आजी आहे। प्रथमेश, झाली तयारी? आरती वगैरे झाली का? आरती वगैरे यांनी करून घेतलेली आहे आणि छान असं बाप्पाचं दर्शन सुद्धा होतंय बघा। आणि इकडे प्रसाद पण तयार करून प्रसाद सुद्धा तयार करून ठेवलेला आहे बघा। बाप्पाचा प्रसाद आहे। बाप्पा सगळ्यांना आनंदी वातावरणात ठेव आणि सगळ्यांचं आरोग्य उत्तमाचं ठेव। आपल्याला श्री कुलदेवतेचं पण दर्शन होतंय। बोला येळकोट येळकोट सदानंदाचा। सर्व तयार झालेले आहेत बघा, सासूबाई पण आहेत। झाली तयारी? बाप्पा निघतील आणि गाणी पण बोलणार आहात ना? सासूबाई छान गाणी बोलतात, आपण बघितलेल्या आहेत वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये। आणि आमची आका सुद्धा आहे, भीमा आका सुद्धा हरणेवरनं आलेली आहे आणि हरणे बंदरावर छान असं घर आहे। भीमा आका सुद्धा तयार झालेली आहे। मयुरी या ठिकाणी सुद्धा आहे, मयुरी सुद्धा झाली तयार? मयुरी, चला आता थोड्या वेळाने बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। गौराई वैंत्यादी नगरा, गौराई वैंत्यादी नाचणीचा पाऊल सरवे, नाचणीचा पाऊल सरवे। गौराई वैंत्यादी नाचणीचा पाऊल सोडवे, चला ये। नाचणीचा पाऊल सोडवे। गणपती
बंधुई जा नगराला वंजोरे नगराला वंजोरे गणपती बंधुईचा नगराला विमान जोडे नगराला विमान जोडे नी गौराई बहीण त्याजी रंगीत कोपावरे रंगीत कोपावरे गौराई बहिंदाची रंगीत कोपावरे रंगीत कोपावरे नी गणपती बंधुई जा वाजवण्याचा टेकाद रे वाजवण्याचा टेकाद रे गणपती वाजवण्याचा टेकाद रे वाजवण्याचा टेकाद रे गाया म्हशीचा दूत कोणी काढील ग गाया म्हशीचा गाया म्हशीचा दूध कोणी काढीला ग गाया म्हशीचा दूध बैकारीला गोईन बंधवानी गौले नी गौले नी ग काढीला गोविंद बंधवानी गौरणी गौरणी उतराला शित्ता मैदानी ग उतराला सीताबाई राणी ग आग तू शित्ता सुंदरी ग अगं तू सीता सुंदरी ग वार म्हणा जोगिया दानू ग वाढ मला जोगिया दानू ग जोगिया दानाई कोणाचे राजे जोगिया दानाई कोणाचे राजे जोगिया दानाई कोणाचे राजे जोगिया दानाई कोणाचे राजे मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पांना आता बाहेर आणलेलं आहे आणि आता विसर्जन सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. जयवंत भाऊ सुद्धा आहेत. झाली तयारी? येतो. जयवंत भाऊ आहेत, जयवंत भाऊ कालेकर आणि त्यांच्या परिवारांचा सुद्धा गणपती बाप्पा आता पाहायला मिळेल आपल्याला. चला, आरती झालेली आहे आणि इकडे आपल्याला कालेकर परिवारांचा, जयवंत भाऊंचा गणपती बाप्पा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. गणपती बाप्पा मोरया मोरया. मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया. बाप्पा बाप्पा मोरया. चला, आज आपल्याला अखंड जीवना कोळीवाडा येथील विसर्जन सोहळा पाहायला मिळेल. आज अनंत चतुर्दशी आणि आपल्या सासरवाडीचा गणपती सगळ्याजणी आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या माहेरवासीन सासरवासीन आज आपल्या या बाप्पाच्या विसर्जन सोहळ्याला पाहायला मिळणार आहेत. आपल्याला गणपती बाप्पा आता या गाडीमध्ये विराजमान होणार आहेत आणि आपल्या बाब्या काकांचा गणपती बाप्पा सुद्धा आहे.
गणपती बाप्पा. छान अशी पूजा या ठिकाणी सुद्धा चालू आहे आणि इकडे सुद्धा बघा डान्स चालू आहे. अखंड जीवना कोळीवाडा आणि 2024चं अनंत चतुर्दशीचं हे विसर्जन या ठिकाणी गाडीमध्ये सुद्धा बाप्पा आपल्या गावाला निघालेले आहेत. जे पाहतोय आपण पाटील परिवारांचा हा गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. जयवंत भाऊ आहेत आणि कालेकर परिवारांचा गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया रे बाप्पा मोरया रे. अखंड जीवना कोळीवाडा आणि येथील श्री गणेश विसर्जन गणपती बाप्पा मोरया. पूजा करू मोरया. लयच्या करारी शेवंती राजा करी शेवंती राजा करी. बोल आम धरू राजा करी चंदना पाटवारी गणपती अनुगरी गणपती अनुगरी गणपती अनुगरी. चवगे बंधू त्याच पालखीला बोई गे. अतिशय सुंदर अशा या मंगलमयी वातावरणात श्री गणेशाचं हे विसर्जन सोहळा आपल्याला या आपल्या अखंड जीवना कोळीवाड्यातून पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पाची गाणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत. गणपतीची पूजा करू हे बामन भट्टानु गणपतीची पूजा करू गणपतीची पूजा करू. सर्वत्र गणपती बाप्पाचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. चापियाच्या झारा खालन गणपती आले बोलवया ग. जीवना कोळीवाडा येथे आलात तर तुम्हाला जेटीचं काम सुद्धा चालू असलेलं पाहायला मिळेल. या ठिकाणी विसर्जन सोहळा जो चालू आहे गणपती बाप्पाचं विसर्जन सोहळा अनंत चतुर्दशीचे हे गणपती बाप्पा आता विसर्जनाला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी ही मिरवणूक निघालेली आहे जी आपण पाहतोय. फाटा बाय फाटा ग डोंगरी फाटा. या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील गणपती बाप्पा आता येथून सुद्धा विसर्जनासाठी निघालेले आहेत. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. खरंच अशा सुंदर आणि आनंदी वातावरणात हे गणपती बाप्पा आपल्या गावाला निघालेले आहेत. खरंच गणपती बाप्पा तुम्ही आता गावाला निघाले आहेत पण पुढल्या वर्षी लवकर या आणि सर्वत्र आनंदी आनंद हा वातावरण होता हा असाच राहू द्या हीच गणपती चरणी आपली प्रार्थना सर्वांची असणार आहे. अतिशय सुंदर अशा गाण्यांच्या या सुरेल आवाजात ही विसर्जन मिरवणूक आपल्याला पाहायला मिळते. नंदा नंदा
हळूहळू आपली श्री गणेशाची ही मिरवणूक विसर्जन सोहळा आता आपल्या जीवना बंदर जेटीवर आलेला आहे. जीवना बंदर येथील ही जुनी जेटी आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी आता बाप्पा विसर्जित केले जातील. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा. श्रीवर्धन जीवना येथे जी जेटी चालू आहे पुढच्या साईडला सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ही भली मोठी जेटी जरूर एकदा पाहायला या. महाराष्ट्रामध्ये ब्रेकिंग वॉटरमध्ये बनणारी ही पहिली जेटी जी आज गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या निमित्ताने आपल्याला पाहायला सुद्धा मिळते. बाप्पा आता आपल्या या जुन्या जेटीवर आलेले आहेत आणि या ठिकाणाहून बाप्पांना आता निरोप दिला जाईल. गणपती बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला. सर्वत्र आज सर्व भारतभर नव्हे तर सर्व जगामध्ये हीच आरोळी आपल्याला पाहायला मिळेल. आपलं जे आराध्य श्री गणेश आणि यांचा आज विसर्जन सोहळा जो अखंड जीवना कोळीवाडा येथील विसर्जन सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. जीवना कोळीवाडा येथील ही जुनी जेटी आपण पाहतोय. ही जुनी जेटी आहे. या ठिकाणाहून मच्छीमारी बोटी जायच्या. जी नवीन जेटी चालू आहे त्या ठिकाणी आपल्याला जी समोरच पाहायला मिळते ही लांबच लांब मोठी जेटी बनणार आहे. आता आपण विसर्जन सोहळ्यामध्ये आहोत आणि आता थोड्या वेळातच बाप्पांचं या ठिकाणाहून विसर्जन सोहळा आपल्याला पाहता येईल. पुन्हा एकदा बाप्पा आपले या जेटीवर आलेले आहेत आणि आता थोड्या वेळाने आरतीसुद्धा होईल आणि बाप्पांचं विसर्जन होडीतून जे होणार आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्रीवर्धनची जीवना कोळीवाड्याची जेटी आणि त्या ठिकाणी सुद्धा गणपती बाप्पा गेलेले आहेत. आत्ताच आपण पाहिलं आणि आता आपण आपल्या सासरवाडीचा गणपती बाप्पा इथे आलेला आहे. समुद्रावर आलेला आहे इथे खाली. तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. गणपती बाप्पांना आता शेवटचा निरोप आरती देऊन होणार आहे. या ठिकाणी आरतीसुद्धा होणार आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा आरती पाहायला मिळाली. बघा या ठिकाणी गणपती बाप्पा आलेले आहेत. समुद्रावर सुद्धा आलेले आहेत. आपण श्रीवर्धनचा हा समुद्र किनारा पाहतोय. छान अशी आरती या ठिकाणी सुद्धा झालेली आहे. बाप्पाला आता प्रार्थना केली जाते. अजून सुद्धा अखंड जीवना कोळीवाड्याचे हे गणपती बाप्पा येतात, जेटीवर येतात. या ठिकाणी सुद्धा आपल्याला गणपती बाप्पा पाहायला मिळतोय. इथे सुद्धा आरती चालू आहे. खालच्या जीवनातले सुद्धा गणपती बाप्पा आलेले आहेत. बघा पाहायला मिळत आहेत आपल्याला. चला आपली आरती झालेली आहे आणि आता गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे. आपण सुद्धा गणपती बाप्पाच्या पाया पडूया आणि गणपती बाप्पाला हा निरोप आपल्याला या ठिकाणी
द्यायचा आहे की गणपती बाप्पा पुढल्या वर्षी लवकर या. थांबा आता. चावी ठेवतो गाडीची गाडीची शेवट काय झाला मंगलमूर्ती. गणपती बाप्पा बघा आता आरती झालेली आहे छान अशी आणि गणपती जवळ प्रार्थना सुद्धा केलेली आहे की पुढल्या वर्षी लवकर ये. आता बाप्पा विसर्जनाला निघालेले आहेत. आपल्या घरचा गणपती बाप्पा सुद्धा पाहायला मिळतो आपल्याला. मोरया जय. बाप्पा आता विसर्जनाला निघालेले आहेत. या ठिकाणी बालगोपाळ बघा पाण्याचा आस्वाद घेत आहेत, समुद्रामध्ये पोहत आहेत. हा विसर्जन सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. 1.5 दिवसाचे गणपती बाप्पा विसर्जन सोहळा सुद्धा पाहिलात. गौरी गणपती बाप्पा विसर्जन सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. आता अनंत चतुर्दशीचे हे गणपती बाप्पा विसर्जनाला निघालेले आहेत जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. छोटे कंपनी पोहण्याचा आनंद तर घेत आहेत. बाप्पाला विसर्जन करून आलेले आपले गणेश भक्त पाहायला मिळत आहेत. आणि निकिता सुद्धा आहे बघा, निकिता सुद्धा पाण्यामध्ये आहे. छान छान वाटलं नाही? छान वाटलं. पण ह्या जेटीचं बांधकामामुळे काही लोकांना तिकडे, काही जणांना इकडे, काही जणांना तिकडे असं वेगवेगळ्या ठिकाणी विसर्जन करावं लागतंय. जेटीचं काम तिकडे सुद्धा चालू आहे. काही जण इकडे गणेश भक्त आपल्याला पाहायला मिळतात बघा. आणि इकडे सुद्धा हा जेटीचं काम चालू आहे ना. त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी ह्या वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी गणपती बाप्पा विसर्जन केले गेले. काकू आपल्याला प्रसाद देत आहेत बघा. प्रसाद घेऊया. गणपती बाप्पा मोरया. आणि छान वाटलं, मस्त आरती झाली, व्यवस्थित असं गणपती बाप्पाचं विसर्जन झालं. पण काही जेटीच्या कारणाने इकडे तिकडे झालं थोडंसं, म्हणजे काही जणांना तिकडे इकडे असं विसर्जन. बघा निकिता सांगते आपल्याला की आपण इथे आलो होतो विसर्जन करण्यासाठी. मगाशी आपण गेलो होतो जी जुनी जेटी आहे तिथे गेलो होतो. ह्या जेटीचं जीवनामध्ये मोठ्या जेटीचं काम होतं आहे. महाराष्ट्रामध्ये ही जेटी तुम्ही कुठे पाहिली नसाल अशी जेटी इथे होणार आहे. बघा समोरच आपल्याला जी नवीन जेटी बनते ती पाहायला मिळते. तिचं काम इकडे सुद्धा होतं आहे बघा. अशी मोठी जेटी जी आपल्याला काही दिवसानंतर पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे काही जणांना हे बघा इकडे सुद्धा गणेश भक्त आहेत जे बाप्पाला विसर्जन करतायत. सर्वजण हे जीवना कोळीवाड्यातलेच आहेत, पण काही जणांना या ठिकाणी यावं लागलं. आम्ही इथे आलो होतो, मगाशी जेटीवर आलो होतो. चला आता आपल्या घरच्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. आता आम्ही किनाऱ्यावर जाणार आहोत, वरच्या साईडला जाणार आहोत ना निकिता. आणि ह्या जेटीमुळे खूप मोठं बंदर होईल असं लक्षात येतंय. कारण का खूप असं म्हणजे पर्यटक वगैरे वाढतील इथे. असं कधी पाणी ओटी पूर्ण जायची नाही, पण आता म्हणजे पूर्ण धबक्याची पूर्ण ओटी जाते पाण्यावर. पूर्ण ओटी जाते ना. हे आपल्याला भरलेलं दिसायचं ना सगळं. धबक्यापर्यंत एवढं इथं म्हणजे कोण यायचोच ना आम्ही लहानपणी वगैरे. इथे यायला भीती वाटायची, पण आता या जेटीमुळे एकदम अशी पूर्ण ओटी जाते पाण्यात. पूर्ण पाणी खाली गेलेलं आहे. अजून सुद्धा बाप्पा येत आहेत.
निकिताने सुद्धा आपल्याला छान अशी माहिती दिलेली आहे. सर्वजण आता गणपती बाप्पा विसर्जन करून येत आहेत. शिवलकर परिवार सुद्धा आहे इथे. दीप सुद्धा विसर्जनासाठी गेलाय ना वहिनी? दीप तो बघा, दीप सुद्धा येतोय. आणि या ठिकाणी आपला परिवार पाहायला मिळतोय. सुवर्ण आहे, संस्कृती आहे, वाघे परिवार सुद्धा या ठिकाणी आहेत. वाघे परिवारांचा सुद्धा आता बाप्पा विसर्जनासाठी गेलेला आहे. कोण बाबा गेलेत काय? धनेश भाऊ आहेत. हा संपूर्ण वाघे परिवार आपण पाहतोय. बघा या ठिकाणी आपण पाहतोय गणपती बाप्पा मोरया. बघा या ठिकाणी आपण पाहतोय बघा जेटीचं काम चालू आहे. इकडे सुद्धा जेटीचं काम चालू आहे. त्याच्यामुळे काही लोकांना इथे यावं लागलं. मगाशीच निकिताने सांगितलंय. इकडे खालचा जीवन आहे, तिकडे सुद्धा अजून सुद्धा गणेश भक्त येत आहेत. आपण आता वरच्या साईडला जाणार आहोत, जुन्या जेटीवर जाणार आहोत. इकडे बघा जान्हवी भार्गवी सुद्धा समुद्रामध्ये पोहत आहेत. बाप्पाला आता विसर्जन करून आलेले आहेत आणि जान्हवी भार्गवी श्रावणी सगळ्या जणी पोहत आहेत. आता पोहण्याचा आनंद या सुद्धा घेत आहेत. आणि आपले बाबा सुद्धा आलेले आहेत. हे बघा विसर्जन करून आलेले आहेत. आपले सासरे बाप्पाचं विसर्जन करून आलेले आहेत. छान असं. घरी आलोय आपण. बाप्पा बघा घरी असल्यावर किती आनंदी वातावरण असतं. आणि आता बाप्पा आपल्या गावाला गेलेले आहेत. या ठिकाणी बघा बाप्पा आपल्या मकरामध्ये नाही आहेत, पण हे वातावरण बघा कसं वाटतंय. घर सुनं सुनं वाटतं ना. खरंच आनंदी वातावरण. हे आपले 12-13 दिवस कसे जातात. खरंच क्षणात चित्र हे बदलून जातं. आणि ही माती आणली जाते ना. माती आणतात. विसर्जन झालं काही थोडीशी माती करते. थोडी माती आणली जाते. आणि ती ठेवायची थोडे दिवस आपल्या घरी. ठेवायची आणि सर्वत्र घरामध्ये पसरवायची ना. भेट म्हणून ते आनंद लुटायसाठी, आनंद लुटण्यासाठी बघा बाप्पा आपल्याला ही भूमीची माती देतात आणि ही सर्वत्र घरामध्ये ठेव, मी पुढल्या वर्षी येईन असं बाप्पा आपल्याला सांगत असतात की ही माती म्हणजे मीच आहे येते, आठवण म्हणून ठेव आणि पुढल्या वर्षी जरूर लवकरच येईन असं बाप्पा सुद्धा आपल्याला सांगत असतो. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. अश्रू नयनाने आपण बाप्पाला आता निरोप दिलेला आहे. बघा आपल्याला पाहायला मिळालं की घरामध्ये बाप्पा आल्यानंतर किती आनंदी वातावरण निर्माण होतं. आपलं जे आराध्य आहे श्री गणेश हे सर्वत्र आहेतच आहेत. बाप्पा हा चराचरामध्ये आहे. आदी अंती असलेला हा गणपती बाप्पा आणि आज अनंत चतुर्दशीचा अखंड जीवना कोळीवाड्यातला हा विसर्जन सोहळा आपल्याला पाहता आला. अभंग वाणीतून, भजनातून आणि आपल्या येथील महिलांनी काही गाणी सुद्धा गायली गणपती बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यानिमित्ताने. आपण सुद्धा हा संपूर्ण सोहळा पाहिलात. आपल्याला कसा वाटला तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि गणपती बाप्पा मोरया म्हणून लिहा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुढल्या वर्षी लवकर या. वालवंती सोनियाची कंठी टोबा उभा ग वालवंती.